16 ऑक्टोबर रोजी ठाण्यात निघणाऱ्या मराठा मोर्चाची जय्यत तयारी सुरू झाली आहे। या मोर्चामुळे शहरात वाहतूक कोंडी आणि इतर समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी आयोजकांकडून शिस्तबद्ध आखणी करण्यात येते। शहरातल्या मुस्लिम ऑल इंडिया कौमी तंजीम संघटनेनं या मराठा मोर्चाला पाठिंबा दर्शवला आहे। संघटनेकडून मोर्चेकऱ्यांसाठी पाण्याची तसंच इतर आवश्यक गोष्टींची सोय केली जाणार आहे। मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लवकरच संयुक्त मोर्चाही काढण्यात येईल असा मानस यावेळी व्यक्त करण्यात येतोय। 16 ऑक्टोबर रोजी रत्नागिरीत निघणाऱ्या मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर लांजा शहरामध्ये भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली। चिपळूण देवरुखनंतर लांजामध्ये काढण्यात आलेल्या या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। रविवारी होणारा मराठा मोर्चा यशस्वी होणारच असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। कल्याणजवळच्या किनवली पोलीस ठाण्यामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडून आदिवासी महिलांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे। या विरोधात शहापूर भाजपनं गुरुवारी रात्रीपासून ठिय्या आंदोलन सुरू केलं। शहापुरातल्या कानडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये झालेल्या वादामध्ये 54 जणांवर गुन्हे दाखल झालेत। त्यापैकी 15 महिलांना जामिनासाठी किनवली पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं होतं। दरम्यान मारहाण करणाऱ्या महिला पोलिसांवर कारवाईची मागणी केली जाते। रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या विरोधात नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। वाशीमध्ये निघालेल्या या निषेध मोर्चात जानकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका वैशाली काळभोर यांच्या कार्यालयामध्ये तोडफोड करणाऱ्यांपैकी 6 जणांना अटक करण्यात आली आहे। त्यांना न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। यातील मुख्य आरोपी अशोक तिवारीनं घर बांधण्यासाठी काळभोर यांच्याकडे 1 लाख रुपयांची मागणी केली होती, मात्र त्यांनी ते दिले नाही। याचाच राग मनात ठेवून आपल्या 10 ते 12 साथीदारांसोबत त्यांनी कार्यालयाची तोडफोड केल्याचं उघड झालंय। सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 4 मृत्यू झाला आहे। अक्कलकोटहून पुण्याकडे निघालेल्या बोलेरो आणि कंटेनरची धडक झाली। हा अपघात इतका भीषण होता की बोलेरोचा अक्षरशः चेंदामेंदा झालाय। या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले 4ही जण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळते। जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। उरण पनवेल महामार्गावरून कोपर खैरणेकडे निघालेल्या NMMची बस धडक बसून एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे। दामू कांबळे असं या मृत व्यक्तीचं नाव आहे। बसची धडक बसल्यानंतर दामू यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। दरम्यान या अपघातानंतर संतप्त जवानानं बसवर दगडफेक करत तोडफोड केली। शेगाव तालुक्यातील तरोडाच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये पुरेसे शिक्षक नसल्यानं पालकांनी या शाळेवर बहिष्कार टाकलाय। अनेकदा मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्यानं पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंद केलंय। 1ली ते 8वीचे वर्ग भरणाऱ्या या शाळेमध्ये केवळ 5च शिक्षक आहेत। लवकरात लवकर पुरेसे शिक्षक उपलब्ध करून दिले जात नाहीत। शाळेला टाळं ठोकण्याचा निर्णयही इशाराही देण्यात आलाय। इंदापूर तालुक्यातील व्याहाळी, कवठळी, कचरवाडी आणि निमगाव केतकी इथं सुरू असलेल्या जादा एसटी बसेस बंद केल्यानं ग्रामस्थांचे आणि विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत। या एसटी बसेस पुन्हा सुरू करण्यात याव्यात या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी इंदापूर-बारामती मार्गावर रास्ता रोको केला। तब्बल 1 तासाहून अधिक काळ करण्यात आलेल्या या आंदोलनानं वाहतुकीची कोंडी होऊन राज्यमार्गावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। अहमदनगरमधल्या माहुरी गावामध्ये गतिमंद विकलांग मुलीवर गावातीलच काही जणांनी अत्याचार केले। याचा निषेध करत वाशीमध्ये सकल दशनाम गोसावी समाजाच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला। या घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। पीडित मुलीच्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली। मागील त्याला घरकुल द्यावं अशी मागणी करत हजारो बेघर लोकांनी यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। केंद्र शासनाच्या नव्या धोरणानुसार BPL कार्ड रद्द करण्यात येणार असल्याचा दावा या आंदोलकांनी केला। त्यामुळे गरजूंना मिळणाऱ्या सवलती बंद होणार असून हा निर्णय मागे घेण्याची मागणी यावेळेस करण्यात आली। यवतमाळमधील एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर कामगार संघटनांतर्फे धरणं आंदोलन करण्यात आलं। थेट प्रवासी नसल्याचं कारण देत फेऱ्या बंद करणं, विनावाहक सेवा चालवून मधल्या थांब्यातील प्रवाशांना चढूच न देणं, यासोबत एसटीला भांडवलदारांच्या खिशात घालून एसटीच्या अस्तित्वाला धोका पोहोचवण्याचं षडयंत्र केलं जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। ICशी संबंध असल्याचा आरोप करत परभणीतून अटक केलेल्या 4ही तरुणांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले। 3 महिन्यांपूर्वी महाराष्ट्र एसटीनं या ATSनं या तरुणांना अटक केली होती। नांदेड न्यायालयात 4ही आरोपींविरोधात 3600 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर या चौघांना न्यायालयापुढे हजर केलं असताना त्यांनी आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावले। या प्रकरणी
पुढील सुनावणी 26 ऑक्टोबरला होणार आहे. सांगलीच्या मार्केट यार्ड शाखेतील ICICI बँकेतून भर दिवसात 3 लाखांची चोरी झाली. दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी बँकेतून पैसे घेऊन जाणाऱ्या विजय निर्माणी या व्यापाऱ्याच्या हातातून बॅग पळवून नेत ही चोरी केली. त्यांचा पाठलाग करण्यात आला, मात्र ते फरार झाले. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीनं परिसरात दहशत पसरली आहे. कोकण रेल्वेत चोऱ्या करणाऱ्या मध्य प्रदेशातल्या 2 चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही सख्खे भाऊ असून यातील एक जण भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी असल्याची धक्कादायक माहिती मिळते. गेल्या काही महिन्यांपासून कोकण रेल्वेत होणाऱ्या चोऱ्यांनी प्रवासी हैराण झाले होते. त्याबाबत वारंवार कारवाईची मागणी करण्यात येत होती. अखेर पोलिसांनी विष्णुकुमार पांडे आणि कृष्णकुमार पांडे या दोघा भावांना अटक केली आहे. नांदेड शहराजवळच्या निळा रोडवर मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाला. या रस्त्यावर नाला खोदून पाईपलाईन टाकण्याचं काम चाललं होतं. त्यासाठी JCBच्या सहाय्यानं खोदकाम करून खोदलेली माती जवळच टाकण्यात येत होती. खड्ड्यात काम करणाऱ्या तापोजी या मजुराच्या अंगावर हा मातीचा ढिगारा पडला आणि त्यात त्याचा गुदमरून मृत्यू झाला. जालन्यातल्या घनसावंगी तालुक्यातील कुंभारी पिंपळगाव इथं खदानीमध्ये बुडून 3 तरुणांचा मृत्यू झाला. उमेश सुरासे, महारुद्र सोनावणे आणि अजय बोटे अशी या तरुणांची नावं आहेत. पावसाचं पाणी साचलेल्या खदानीत हे तरुण पोहण्यासाठी उतरले होते. त्यापैकी एक जण बुडू लागला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर दोघांचाही बुडून मृत्यू झाला. अकोला महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्याविरोधात पालिका आयुक्त अजय लहाने यांनी धडक मोहीम उघडली आहे. गेल्या 2 दिवसात भ्रष्टाचार प्रकरणी 3 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे, तर 2 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. शहरातील खेटान नगरमधील शिव उद्यानाची आवार भिंत न बांधताच लाखो रुपये उकळणारे उपअभियंता आणि 2 कनिष्ठ अभियंता यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानं इतरांचेही धाबे दणाणले. अहमदनगरमधल्या BNP कंपनीनं 50,000हून अधिक गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा गंडा घातलाय. पैसे परत मिळावेत यासाठी हे गुंतवणूकदार आता रस्त्यावर उतरलेत. मूळची इंदोरची ही कंपनी 2010मध्ये अहमदनगरमध्ये सुरू झाली. आकर्षक परताव्याचं आमिष दाखवल्यानं हजारो गुंतवणूकदारांनी यात गुंतवणूक केली, मात्र आजपर्यंत 1 रुपयाही त्यांना मिळालेला नाही. निराश झालेल्या गुंतवणूकदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे. जालना शहरातल्या मंठा चौफुली परिसरातील एका मेडिकलच्या दुकानामध्ये चोरट्यांनी शटर तोडून 2 लाखांची रक्कम लंपास केली. गुरुवारी मध्यरात्री ही चोरी करण्यात आली. पैसे चोरल्यानंतर चोरट्यांनी CCTV फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र हे करत असताना चोरटा CCTVत कैद झाला. या फुटेजच्या मदतीनं पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला आहे. लातूरमधील मासनाळ गावातील निजामकालीन पूल खचल्यानं या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. पावसाच्या अतिरेकानं हा पूल खचल्याचं सांगण्यात येत आहे. या पुलावरची वाहतूक ठप्प झाल्यानं कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाकडे जाणारा रस्ता खुंटलाय. परतीच्या पावसानं लातूरमधले 223 पूल खचले असून गावकऱ्यांचे, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचेही नाहक हाल होत आहेत. महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना आणि यवतमाळची विभागीय संघटना यांच्या वतीनं नेहरू स्टेडियममध्ये 9 वर्षाखालील राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यभरातून 600 स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत विजयी होणारे संघ आंध्र प्रदेशात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले. अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर गावात बसवलिंगेश्वर स्मरणोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराजांच्या स्मरण उत्सवाचं हे 84वं वर्ष आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या नागणसूरचा हा उत्सव पाहण्यासाठी 50,000हून अधिक भाविकांनी हजेरी लावली. 5,000 जंगम आणि 5,000 सुवासिनींना उत्सवात भोजन देण्यात आलं. भाविकांनी यंदा हेलिकॉप्टरमधूनही यात्रेवर पुष्पवृष्टी केली. बेळगावमध्ये मराठमोळा तमाशा कन्नड भाषेत सादर करण्यात आला. धारवाडच्या रंगायन संस्थेच्या कलाकारांनी नांदी, गण, गवळण आदी सर्व कला मोठ्या ताकदीनं कन्नड भाषेत सादर केल्या. कन्नड भाषेत बोलणाऱ्या पेंद्या, कृष्ण आणि गवळणींनी उपस्थितांचं मनोरंजन केलं. तर राजा आणि प्रधान यांच्या संवादातून वाढती गुन्हेगारी आणि शेतकऱ्याच्या आत्महत्यांवर प्रकाश टाकण्यात आला.